आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या 10 उपाय। आपल्या आजूबाजूला काही लोक कायम आपल्याला टेन्शन देत असतात। ही लोक मुद्दाम तुमच्या चुका दाखवतात। काही जण तुमच्या यशावर जळतात तर काही लोक नुसते टोमणे मारण्यात आनंद मानतात। तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी कारण लागेच। कुणाच्या चेहऱ्यावर हसू आलं की त्यांना त्रास होतो। आपण त्यांच्या बोलण्याला सतत गांभीर्याने घेतलं तर आपलं मन रोज खट्टू होतं। काही वेळा वाटतं की सनसनीत उत्तर द्यावं, पण आपला शांत स्वभाव आड येतो। अशा लोकांपासून दूर राहायचं म्हटलं तर शक्य होत नाही आणि त्यांच्याशी भांडायचं म्हटलं तर आपलं मन धजत नाही। मग अशा लोकांना धडा शिकवायचा तरी कसा? तर हे अगदी सहज शक्य आहे। गरज आहे फक्त शहाणपणाने विचार करण्याची आणि आपल्या वागण्यात थोडा बदल घडवून आणण्याची। हे उपाय मारक तर आहेत, पण विनाशस्त्र। कुणालाही शिवीगाळ न करता मन शांत ठेवून तुम्ही त्या टेन्शन देणाऱ्या लोकांना बरोबर गप्प करू शकता। चला तर पाहूयात असे 10 प्रभावी उपाय जे तुम्हाला टेन्शन देणाऱ्या लोकांवर सहज मात करायला शिकवतील। 1. त्यांचं बोलणं गंभीरपणे घेऊ नका, त्यांना हसून टाळा। टेन्शन देणारी माणसं काय करतात? टोमणे मारतात, फालतू बोलतात किंवा तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधतात। आता जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करत बसलात तर आयुष्य खराब झालंच म्हणून समजा। म्हणूनच जेव्हा असं कोणी काही बोलतं तेव्हा हसून ती गोष्ट टाळा। कधी कधी समोरच्याच वाक्य एकदम मूर्खपणाचं असतं, त्यावर हसण्यासारखीच परिस्थिती असते। समोरचा तर टोचण्याच्या उद्देशाने बोलतो, पण तुम्ही जर हसून त्यावर पाणी फिरवलं तर तो गोंधळतो। काय हे याला काही फरकच पडत नाही असं त्याला वाटतं आणि त्याचं फालतू बोलणं थांबतं। हसणं हे शस्त्र आहे। चल रे, तुझ्या एवढ्याशा बोलण्याला एवढं काय रागवायचं असं म्हणत थोडं मिश्किलपणे उत्तर द्या। 2. त्यांना दुर्लक्ष करण्याची सवय लावा। ती व्यक्ती तुमच्यासाठी अदृश्य आहे असे माना। कधी ऐकलं आहे का, भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं नसतं? तसंच काहीच आहे। टेन्शन देणारी लोक म्हणजे सतत भुंकणारे कुत्रे। त्यांच्याकडे लक्ष दिलं की ते आणखी जोरात भुंकतात। म्हणून दुर्लक्ष करणं ही तुमची ढाल आहे। जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांना वाटतं की आपलं काही चालत नाही। हळूहळू ते कंटाळून गप्प बसतात। आपण दुर्लक्ष करत राहिलो की समोरचा माणूस त्याच्या स्वतःच्या बोलण्याचं महत्त्वच विसरतो। तुम्ही जितकं दुर्लक्ष कराल तितकं तुमचं मन शांत राहील। तुमचं लक्ष कुणावर असावं ही देखील एक कला आहे। 3. आपलं काम असं जबरदस्त करा आणि तुमच्या यशाने त्यांना उत्तर द्या। टेन्शन देणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा धक्का कुठे बसतो? जेव्हा तुम्ही यशस्वी होता, जेव्हा तुमचं नाव होतं, तुमच्या कामाचं कौतुक होतं, अशावेळी त्यांचं पित्त खवळतं। त्यासाठी अशा लोकांना बोलून उत्तर देता कामाने उत्तर द्या। अभ्यासात टॉप करा, ऑफिसमध्ये उत्तम कामगिरी करा, कलेत नाव काढा आणि मग बघा ते कसे गप्प होतात। समाजात तुमचं नाव झालं की त्यांच्या तोंडात बोट जातात। मग ते जरी तुमच्या विषयी काही बोलले तरी लोक त्यांना गांभीर्याने घेतच नाही। म्हणतात ना, कुत्रा भुंकतो आणि हत्ती त्याच्याच डोलात राहतो। तुम्हीही तुमच्या ध्यावर चालत राहा, बाकी लोक बडबड करत राहतील। 4. जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हा मुद्दामहून टेन्शन देणाऱ्यांवर अरे बाबा बस झालं, आता बस शांत असं रांगड उत्तर द्या। कधी कधी समोरचा माणूस खूपच अति करतो। प्रत्येक गोष्टीत नाक खूप असणं, बोलताना वाक्यांची उचलबांगडी करणं, अशा लोकांना शांत राहून सडेतोड उत्तर द्यावं लागतं। काय राव, दरवेळेस तुम्हीच बोलणार का?
दुसऱ्यांनाही बोलू द्या की थोड किंवा तुमचं काम काय आहे हे ठरवा. आधी तुमचं स्वतःचं आयुष्य सांभाळा, दुसऱ्यांचं नंतर पहा असं म्हणणं गरजेचं आहे. रांगड पण मर्यादित आणि योग्य शब्द समोरच्याला कळलं पाहिजे की तुम्ही गप्प आहात पण कमकुवत नाही. अगदी शांतपणे पण ठामपणे बोललेलं वाक्य ही तलवार असते. शब्दांचा वापर शहाणपणाने करा. 5. त्यांच्या आयुष्यात काहीतरी बिघडलेलं असतं. कधीतरी तेही समजून घ्या, पण हो, थोडं लांबच राहा. अनेकदा जी लोक सतत टोमणे मारतात, वाईट बोलतात, अपमान करतात, ते स्वतः डिस्टर्ब असतात, आतून दुःखी असतात. त्यांचं स्वतःच आयुष्य कुलमंडलेलं असतं. त्यांना इतरांचं सुख पाहिलं की ईर्ष्या होते, म्हणून ते इतरांचं आयुष्य बिघडवतात. ही गोष्ट समजून घ्या. त्यांच्यावर दया वाटली तरी तुम्ही तुमचा मार्ग वेगळा ठेवा. सहानुभूती ठेवणं एक गोष्ट आणि स्वतःच नुकसान करून सहन करणं दुसरी. म्हणूनच अशा लोकांना ओळखा, समजून घ्या, पण स्वतःचा मार्ग सांभाळूनच निवडा. 6. त्यांना योग्य वेळेस समोरासमोर बोलवा आणि एकांतात स्पष्टपणे त्यांच्याशी बोला. कधी वेळ येते की थेट बोलणं आवश्यक असतं. त्यांना समजावून सांगायला एकांतात, शांतपणे, योग्य शब्दांत आपली भूमिका स्पष्ट करा. तेव्हा तुम्ही त्यांना तितका कठोर किंवा ठाम होऊ शकता. 4. लोकांसमोर नको, पण एकांतात त्यांच्याशी संवाद साधा. मला असं वाटतंय की तुमचं बोलणं मला त्रास देतं, तुम्ही मुद्दाम टोमणे मारता, हे मला जाणवतंय, असं स्पष्टपणे सांगा. स्पष्ट वक्तेपणा हेही एक शस्त्र आहे. कधी कधी अशा बोलण्यामुळे समोरच्याला कळतं की आपण जे मुद्दामहून वागतो आहोत ते समोरच्याला लक्षात येत आहे. हे वागणं चुकीचं आहे आणि आपण ते बदलायला हवं. इतपत त्यांना समजण्यापर्यंत त्यांना समजवा. सगळ्यांना चूक कबूल करता येत नाही, पण तरीही ते सावध होतात. शांतपणे पण स्पष्ट बोलणं हेही एक प्रभावी उत्तर आहे. 7. स्वतःवर काम करा, आत्मविश्वास वाढवा, मनोबल वाढवा. टेन्शन देणाऱ्यांना शांत उत्तर द्यायचं असेल तर आधी स्वतःच मन मजबूत पाहिजे. जर तुम्हीच आतून अशांत आणि दुखावलेले असाल तर तुमच्याकडे तो ठामपणा राहणार नाही. म्हणून दररोज स्वतःसाठी वेळ काढा. ध्यान, व्यायाम, चांगल्या पुस्तकांचं वाचन करा. स्वतःच्या आत्मविश्वासात वाढ झाली की अशा लोकांचं बोलणं तुम्हाला त्रास देत नाही. त्यांना काय वाटतंय यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय याला जास्त महत्त्व द्या. मजबूत मन हे कोणालाही घाबरण्याची ताकद देतं. 8. बोलता नाव घेता त्यांच्या वागण्याचं उदाहरण इतरांसमोर ठेवा. कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला त्या टेन्शन देणाऱ्या माणसाच्या वागणुकीविषयी इतरांना सांगावं लागते. मग एक आयडिया करा, असा प्रसंग तयार करा ज्यात त्याच्यासारखीच त्रास देणारी व्यक्ती असेल आणि मस्त रंगून हा प्रसंग इतरांना सांगा, पण नाव न घेता. यामुळे बाकीच्यांनाही तुमचं दुःख समजतं आणि त्या व्यक्तीला बरोबर नकळत धडा मिळतो. नाव न घेता चपकल उत्तर देणं हेही एक कौशल्य आहे. 9. वेळोवेळी स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी सुसंस्कृत आहे, मी माझी मर्यादा सोडणार नाही. कोणी अपमान केला, वाईट बोललं की प्रत्येक वेळी आपल्याला संताप येतोच. पण अशा वेळी स्वतःशी संवाद साधा. मनाशी म्हणा, मी शांत आहे, मला असं वागणं शोभत नाही, मी वेगळा आहे. असं वारंवार सांगितलं की तुमचं राग गडगडणार नाही. मन थांबत विचार करू लागतो. स्वतःशी चांगलं बोलायला शिका. मग जगाशी काय बोलायचं हे आपोआप समजेल. अशा विचाराने तुम्ही फसता योग्य मार्गावर राहता. अंतर्मन शांत असलं की बाहेरचं काहीही आपल्याला हलवू शकत नाही. 10. मौनाचा अनुभव. दुर्लक्ष हे एक मोठं हत्यार आहे. समोरचा काही बोलत असेल आणि तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करत असाल तर त्याचं बोलणं फुकट जातं. एकदा, दोनदा,
तिसऱ्यांदा तो बोलतो, पण त्याला प्रतिसादच नाही मिळाला की स्वतःच थांबतो. काही जण तुमच्या चिडण्याची वाट पाहत असतात, पण जर तुम्ही काहीच प्रतिसाद दिला नाही तर त्यांना उत्साहात शिल्लक राहत नाही. असं केल्यावर तेच लोक हळूहळू तुमच्यापासून लांब राहायला लागतात. मित्रांनो, टेन्शन देणारी लोक हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत. आपण त्यांना पूर्णपणे टाळू शकत नाही, पण आपण त्यांच्याशी कसं वागायचं हे ठरवू शकतो. कोणावरही राग न काढता शांत राहून त्यांना योग्य रीतीने उत्तर देता आलं तर ते आपोआप दूर होतात. भांडण, आरडाओरडा याने काही साध्य होत नाही. शहाणपणाने, संयमाने आणि आपल्या वागणुकीतून आपण त्यांना धडा शिकवू शकतो की माझ्याशी असं वागणं चालणार नाही. आपण जर मन शांत ठेवून विचारपूर्वक वागलो तर तीच लोक आपल्यापासून सावध राहायला लागतात. कधी हसून, कधी दुर्लक्ष करून, तर कधी तोडीस तोड उत्तर देऊन. तर मित्रांनो, यापुढे टेन्शन घेणं का नाही देणं का? मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.